आज ना आम्ही जेवायला उंधियो करायचं ठरवलं. उंधियो आणि पुरी सगळ्यांचा आवडता मेनू. उंधियोसाठी लागणाऱ्या सामानाची लिस्ट तर फारच मोठी होती. पण आता सध्या थंडीच्या दिवसात सगळे हे पदार्थ तर बाजारात भरपूर आणि स्वस्त पण मिळतात. तर म्हटलं चला उंधियो करूया. उंधियोत लागणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कुठला तर मेथीचे मुठीये. तर मेथीचे मुठिये बनवायला मी मेथीची भाजी बारीक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. हळद, मीठ, मसाला, त्याच्यानंतर आपण थोडा ओवा घालूया, तीळ घालूया, गव्हाचं पीठ आणि बेसन सगळं घालून मुठियेचं आपण पीठ मळून घ्यायचं. पण मुठियेचं पीठ सरळ घट्ट मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरती तेल पण लावायचं आहे. मुठियेचं पीठ मळून घेतलं, मुठिये तयार केले आणि इकडे बीन्स सगळ्या प्रकारचे दाणे म्हणजे सुरती, घेवडा, मटार, तूर हे सगळं आपण उकडायला ठेवायचं. दुसऱ्या बाजूला आपण जे हिरवं वाटण घेतलेलं होतं, खोबरं, शेंगदाणे, त्याच्यानंतर थोडीशी लसूण, बाकीचं सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. त्याच्यातच आपण साखर आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. इकडे मी मेथीचे मुठिये एक एक करून तळून घेतले. दुसऱ्या बाजूने माझे वाल आणि सगळे दाणे उकडून होत आलेले होते. त्याच्यानंतर जे भाज्या घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये मी सुरण, त्याच्यानंतर रताळं, वांगेची चीर काढून घेतलेले, मिरच्या हे सगळं तळून घेतलं आणि जो मसाला झालेला होता ना तो मी त्याच्यात भरला. बाकीचा मसाला मी ज्या तळून घेतलेल्या भाज्या होत्या ना त्यांना सगळा मिक्स करून घेतला आणि जे आपण दाणे आणखी वाल, सुरती वाल हे सगळं उकडून घेतलेलं होतं त्याच्यात पण आपण मिक्स करून घ्यायचा. सगळ्या भाज्यांना मिक्स करायचा आणि उरलेला थोडासा मसाला होता तो तेलावरती फोडणीला टाकायचा. मी ज्या तेलामध्येच हे सगळे मुठिये तळलेले आणि भाज्या तळलेले होतं तेच तेल मी वापरलं, कारण त्या तेलामध्ये सगळं त्याच्यातलं भाज्यांचं सगळं उतरलेलं होतं ना, तेच आपण वापर करायचा. इकडे मी सगळ्या भाज्या फोडणीला घातल्या आणि कुकरची एक शिट्टी काढायची आपण, कारण ऑलरेडी आपण त्या सगळ्या भाज्या तळून घेतलेल्या होत्या. त्याच्यामुळे एका शिट्टीमध्ये सगळ्या भाज्या चांगल्या शिजल्या जातात. मी इथे ना जास्त तेल वापरलं नाही. बरेचसे लोक ना भरपूर तेल वापरतात, पण आपल्याला हेल्दी उंधियो खायचं होतं ना, म्हणून तेलाचा वापर आपण कमी करायचा. एका शिट्टीमध्ये माझं उंधियो तयार झाला होता. बघा कशी छान वाफ आली आहे आणि मेथीचे मुठिये पण सगळे असे सुंदर दिसत आहेत पण आतमध्ये.